35 भाकरी खाणं शक्य आहे का? आमचं जन्मभूमी परळी वैजनाथ आहे आणि सध्या जी कॉकरोच जनता पार्टी जी देशाच्या हितासाठी काहीच नाही. आपण जगायला नमस्कार मित्रांनो, तर मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे 35 भाकरी खाणारा बकासूर. मित्र हो, 35 भाकरी खाणाऱ्या बकासुराची नेमकी लाईफस्टाईल कशी आहे? पडद्यासमोरचं जीवन तर सर्वांनाच माहीत आहे, पण पडद्या मागचा 35 भाकरी खाणारा बकासूर नेमका काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याची लाईफस्टाईल कशी आहे, तो दिवसभर काय करतो आणि जेवणाच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या जेवणाच्या वेगवेगळ्या हॉटेलला तो भेट देतो, एकूणच त्यांचा जो दिनक्रम आहे, त्यांची लाईफस्टाईल एकूणच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे मित्र हो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्र हो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा असंच मला सांगायचंय. हा व्हिडिओ जर आवडला तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत 35 भाकरी खाणाऱ्या बकासुरांची ही जीवनशैली, जीवन पद्धती. हो नागेशराव, तू फक्त आता भाकरीन डल्या पुरव. शेरवान शेरवा 35 आहेत. गेल्या बारीच्या 2 आणि ह्या 36 झाल्या. एवढं नमस्कार सचिन सर. नमस्कार नमस्कार. आपल्या या पॉडकास्टमध्ये मी खूप खूप स्वागत करतो. सचिन सर, तुम्हाला पाहिलं की जवळपास सर्वच महाराष्ट्रातल्या लोकांना एक जो कॉमन प्रश्न येतो, सहजरित्या त्याच्या मनात जो प्रश्न येतो की हा म्हणजे 35 भाकरीवाला बकासूर आहे. हो, मग मला पहिलाच प्रश्न लोकांच्या मनात जे वाटतं ते तुम्हाला विचारावं असं वाटतं की कुणालाही वाटतं की 35 भाकरी खाणं शक्य आहे का? कारण जनरली कुठल्याही माणसाची कॅपॅसिटी म्हणलं की 3 भाकरी खाईल, 4 खाईल, 5 खाईल, खूप झालं 10 खाईल, पण 35 भाकरी हे कुणालाही सर खरं सांगायचं मला तर खोटं वाटतं की हे लोक काय सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, पब्लिसिटी स्टंट म्हणून, त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळावेत म्हणून असं काहीतरी करत असतात, असं लोकांना सहजरित्या वाटतं. तर 35 भाकरी खाणं हा नेमका प्रकार सत्य होता का असत्य, काय सांगाल सर याबद्दल? आता मला सांगा, जे 5 भाकरी खाते, 2 भाकरी खाते, 3 भाकरी खाते, त्यांना बकासूर म्हणताव का तुम्ही? नाही. म्हणूनच मला बकासूर म्हणतात, एवढी गोष्ट आहे. हम्म. आणि ज्याला कुणाला डाऊट आहे की मी खात नाही, हम्म. त्यांनी घरी बोलवावं जेवायला आणि विषयाची परीक्षा घ्यावी. हा, लोकांवर भरोसा ठेवू नका ना. सांगण्यापेक्षा कानापेक्षा डोळ्यानं बघितलेलं कधी बी बरं असतंय. त्याच्यासाठी ह्या प्रश्नाचं माझं असं उत्तर राहील, ज्याला कुणाला खरंच बघायची इच्छा आहे त्यानं घरी बोलवावं, 2-3 किलो मटण आणावं आणि भाकरी थापाय बाई बसवावी आणि मग मी तिच्या बाजूला बसून बघू आम्हा दोघात कोणती जुगलबंदी चलती ते, मग ते तुम्हाला कळलं तवा काय करायचं ते. सर, ही जी 35 भाकरी खाण्याची जी सुरुवात होती किंवा आपण सोशल मीडियावर आलात, आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर, केवळ महाराष्ट्रच नाही भारताच्या बाहेर सुद्धा जे जे लोक मराठी भाषिक आहेत आणि आपल्या मराठी भाषेचा एक सन्मान म्हणून मराठी व्हिडिओ पाहतात, त्यांच्यामध्ये तुम्हाला सुद्धा ते पाहतात. मग एक तुमची ओळख जगभरामध्ये मराठी भाषिक प्रांत जे आहेत, मराठी लोकांमध्ये तुमची ओळख झालेली आहे. ही नेमकी जी सुरुवात आहे सर, ती कशी झाली होती, काय सांगाल या संदर्भात? आता सगळ्यात सुरुवातीला सांगतो, सोशल मीडियाचं कसं आहे माहिती आहे का, आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्या मातृभाषेमध्ये व्हिडिओ बनवल्या जातात आणि एक आपली राष्ट्रीय भाषा आहे ती म्हणजे हिंदी. हिंदी भाषेमध्ये पण व्हिडिओ बनवले जातात. तर लोक हिंदीमध्ये व्हिडिओ का बनवतात, तुम्हाला त्याचं कारण सांगतो. जे लोक कॉपी कंटेंट करतात त्यांना जास्त जोक अवेलेबल हिंदी भाषेमध्ये होते, कॉमेडी कंटेंटचं बोलतो मी. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या पाठीमागे एकच उद्देश असते की हिंदी समजणारे भारतात भरपूर लोक आहेत, मराठी फक्त महाराष्ट्रापुरते आहे. त्याच्यामुळं मराठी नको आपल्याला, आपल्याला हिंदी चॅनल काढायचंय जेणेकरून आपण व्हायरल होतात. म्हणजे ज्या क्रिएटरला आपल्या मातृभाषेचा अभिमान नाही, तर मला असं वाटतं की त्या लोकांचे तुम्ही व्हिडिओ बघू नाहीत. आमच्यासारखे मराठी कॉन्टेंट काढणारे जे लोक आहेत, भले आमचे बकासूर म्हणू, आम्हाला 35 भाकरी खाणारा राक्षस म्हणू किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, काही म्हणू, मला काही फरक पडत नाही. फक्त मला एवढा सार्थ अभिमान आहे की मी मराठी भाषेमध्ये व्हिडिओ काढतो आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी मी व्हिडिओ काढत राहीन आणि त्यांना सदैव हसवण्याचा प्रयत्न करत राहीन. भले माझे सबस्क्रायबर वाढो किंवा न वाढो, बस मला माझ्या भाषेवर प्रेम आहे, ते शेवटपर्यंत जपणार. वाटलं तर मी हिंदीसाठी सेपरेट चॅनल काढेन, पण पहिल्यांदा हिंदी चॅनल कधीच काढणार नाही, कारण माझं माझ्या मातृभाषेवर प्रेम आहे. सर, भाषेचा विषय तुम्ही काढलात म्हणून मला सांगावं असं वाटतं की आज एक ट्रेंड आहे
सोशल मीडिया असेल किंवा की कुठलंही काय असेल, लोकांसमोर यायचं म्हणलं की त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे. अशा बऱ्याच लोकांना वाटतं की शुद्ध म्हणजे पुणेरी, मुंबई सारखी भाषा असली पाहिजे जी चित्रपटामध्ये चालते. पण तुमची भाषा जर पाहिलं तर अस्सल गावंढळ भाषा आहे. या संदर्भात तुम्हाला कधी तुमच्या गावंढळ भाषेसंदर्भात काही लोकांनी कधी हिणवलं का तुम्हाला? आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. तुम्ही घरात जर तुमच्या आईला एक ग्लास पाणी मागणार असताल तर तुम्ही कसं बुवा मागणार? मला एकदम मागून दाखवा. पाणी द्या आई. ए आई पाणी दे ग. हा हा. पण हेच नाटक तुम्ही चार चौघात कसं करणार? ए आई थोडं पाणी आणती का प्यायला, असं बोलताव का तुम्ही रोज घरी? बोलताव का नाही. पण नाटक कशाला करतो? हम्म. माझा फॉर्म्युला हेच आहे, बरं बोलण्यापेक्षा, सोंग आणण्यापेक्षा जे काय ते खरं बोला. आणि मी जे बोलतोय का, ही भाषा सर्रास मराठवाड्यामध्ये बोलली जाते. जरी उग्र भाषा वाटत असेल पण ह्या भाषेपाठीमागची तळमळ, जर एखादा माणूस तुम्हाला रागात बोलत असेल, मला सांगा, आपले शिक्षक असतील, आपले वडील असतील, वडील हा शेवटपर्यंत रागात बोलणारा प्राणी आहे घरातला. पण वडिला इतकं प्रेम तुम्हाला घरात कुणीही देऊ शकत नाही. तसं असतंय. बरं बोलणे आणि खरं बोलणे ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. बरं बोलण्याने कीड वाढत जाते आणि खरं बोलण्याने कीड नष्ट होते. हे फरक आहे. त्याच्यामुळे सोंग आणून बोलण्यापेक्षा जे आहे ते स्पष्ट बोल, पिन पॉइंट बोल आणि तोंडावर बोल. जे आपले आहेत ते सोबत राहतील, जे बांडगुळ आहेत ते निघून जातील. तुमच्या सर एवढं जी तुमची भाषा ऐकल्यानंतर काही जण लोकांना वाटू शकते की ह्यांची भाषा खूप उद्धट आहे किंवा तो एक हुकुमशाही पद्धत ज्याला म्हणतात सर, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण तुमच्या बोलण्यामधला जो रोष आहे तो एखादा हुकुमशाह जसा बोलतो तसा आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला कधी असं वाटत नाही का ह्याच्यामुळे लोक दुखावले जातील, जवळचे लोक दूर जातील? अहो, मी तुम्हाला तेच सांगितलं. आज मी जर तुम्हाला सांगितलं बाबा त्या खुर्चीवर बसू नको, त्याचा पाय मोडलेला आहे, तुम्ही म्हणणार काय होत नाही. अरे भाऊ, त्याचा पाय मोडलेला आहे. नाही नाही, काय होत नाही. अरे येड्या, तुला कळायला का त्याचा पाय मोडलेला आहे? तू म्हणता नीट बोल ना, तुला काय झालं? म्हणजे ज्या वेळेस माणूस तुम्हाला 2 वेळेस इज्जतीनं सांगायलाय त्याचा पाय मोडलाय बसू नको, पाय मोडलाय बसू नको, पण तुमच्या मनातली अडेल तट्टूपणा तुम्ही शुद्ध भाषेचा लेजिम लावून किंवा झालर लावून लोकांपुढे मांडत असता. ते झालं बरं बोलणे. खरं बोलणे म्हणजे माझी तळमळ आहे, तू पडशील खुर्चीहून. बरोबर आहे. त्याच्यासाठी मी तुला रागवत आहे जोरात, की पडशील, येड्यावनी करू नको, त्याचा पाय मोडलाय. त्यावेळेस तुम्हाला वाटणार हा माणूस उद्धट आहे. उद्धट तर उद्धट, पण समोरच्याला तळमळीनं सांगणे, ऑटोमॅटिक शब्दाची फ्रिक्वेन्सी वाढते आणि ऑटोमॅटिक माणसामध्ये असा राग येते की ह्याला येड्याला सांगायला पडल म्हणून, तरी ह्याच्या डोक्यात का घुसत नाही. लोकांसाठी केलेली तळमळीचा आवाज हा नेहमी मोठा असतो. चोर दबक्या पावलाने येतात, खुशीमध्ये लोक दबक्या पावलाने येत नाहीत, पाय आपटीत येतात. त्याच्यासाठी चोरून कोणतं काम नसतंय, बाप दाखवून ह्याचं श्राद्ध करा असतंय आपल्याकडे. सर, तुमच्या भाषेमुळे तुमच्या सक्सेस मध्ये काही फायदा झालाय असं वाटतंय का? हो का, तुम्हाला एक सांगू का, भाषा सक्सेस हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मी काय आव्हानित नाही, मी ह्याच भाषेत लहानपणापासून बोलतो. कारण मी माझ्या भाषा कधी बदलायचा प्रयत्न केला नाही. लोक म्हणतात माणसाने डाऊन टू अर्थ राहावं, पण मी डाऊन टू अर्थ नाही, मी अर्धा फूट जमिनीतून आहे. मांडूळ माहितीये का तुम्हाला? शेतातलं 2 तोंडी मांडूळ असते, ते जमिनीच्या खालूनच चलते बघा. तसं मी अजून अंडरग्राऊंड आहे. मला कोणत्याच गोष्टीची लाज, लज्जा, शरम, अभिमान, गर्व काहीच नाही. त्याच्यामुळं सक्सेस भेटू न भेटू माझं काम आहे करत राहणे. आता मला सांगा, ह्या झाडाला पाणी कोण टाकते? त्या झाडाला काय घेणं देणं आहे का? त्या झाडाच्या सावलीत बसणारा प्रत्येक जण शांत होणारच आहे. त्याच्यासाठी आपलं काम करत राहायचं. कर्म किये जा, फल की चिंता मत कर. त्याचं पुढे भगवंताने, ईश्वराने वेगळी सोय केलेलीच असते. त्याच्यामुळं सोंग आणायचं नाही. जे आहे ते रोखठोक आहे. पटलं राहा, नाही पटलं गाडी पकड, चल. सर, सोशल मीडियावर बरेच लोक तुम्हाला पाहतात, तुमचे चाहते सुद्धा आहेत, बरेच लोक आहेत. मग त्या चाहत्यांसाठी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो. विचारा ना. बकासुराचं पडद्यामागचं जीवन काय आहे? काय सांगाल तुम्ही? पडद्यामागचं म्हणजे काय? पडद्यामागचं तुम्ही तुमच्या ह्या कामाव्यतिरिक्त दुसरं काय काय करता तुम्ही? बघा, मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तालुका सुपरवायझर आहे. मी गेल्या 14 वर्षापासून सर्व्हिसला आहे. ते एक आहे माझं बॅकग्राऊंड म्युझिक. दुसरं समाजसेवा म्हणजे मी का कुठला मोर्चा काढून, गटारीचे फोटो काढून हे काय असला समाजसेवा करीत नाही. माझ्या डोळ्याला जे दिसलं, ज्याला गरज आहे
त्याच्यासाठी मी गरजेला पडणारा व्यक्ती आहे. माझी गाडी आहे तिथं तुम्हाला गाडीत इन्फ्लेमेटर म्हणजे गाडीत हवा भरायची मशीन आहे. गाडीत थर्माकोलचा बॉक्स असतंय. आता उन्हाळ्यामुळे मी ठेवला नाही. थर्माकोलचा बॉक्स असते ना, अर्धा लिटरच्या 2 पेट्रोलच्या बाटल्या असतात. जर रस्त्यानं जर कोणती गाडी पंक्चर झाली, पेट्रोल जर संपलेलं असेल, तर त्याला ते विनामूल्य मी देऊन जे काही आपल्यानं घडल ते घडवण्याचा प्रयत्न करत असतो. हे माझं पडद्यामागचं जीवन म्हणजे हे असंच आहे. ज्याची गरज जिथं कमी तिथं आम्ही म्हणायचं काम आहे आपलं, बस. सर नेमकं तुम्ही कुठं राहतात, कोणत्या जिल्ह्यातले आहात तुम्ही, कोणत्या ठिकाणचे? माणसाच्या 2-3 प्रकारच्या भूमी असतात. एकाची जन्मभूमी असती, एकाची कर्मभूमी असती, एकाची गृहभूमी असती, कोणाची बिझनेस भूमी असती. तसं आमचं जन्मभूमी परळी वैजनाथ आहे आणि कर्मभूमी आणि जे काही ग्रोथ झालेली आहे ती माझी उदगीर म्हणजे उदालिक बाबांच्या आशीर्वादामुळे म्हणा, उदगीरच्या लोकांचं प्रेम म्हणा, किंवा आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या लोकांच्या प्रेमानं जी साथ भेटली, त्या साथ देण्यामुळे मी पुढे आलो. असंच माझ्या चॅनलला फॉलो करत जावा, सबस्क्राईब करत जावा, जेणेकरून एक तळमळ तुमच्यासाठी करणारा व्यक्ती थंड झाला नाही पाहिजे. कारण यशाची मशाल ही जळत राहिली पाहिजे, तरच यशाच्या प्रकाशाखाली दुसरे लोक पुढे येण्याचा प्रयत्न करतात. सर मी तुमचा एक दुसरा पण व्हिडिओ पाहिला होता इंटरव्ह्यूचा. तुम्ही 2022 पासून सोशल मीडियावर आला असं त्याच्यामध्ये 23 2023. हा. मग 2023 मध्ये सोशल मीडियावर येण्याचं नेमकं कारण काय होतं सर? कारण काय होतं बघा, आता हे आव्हानाचाच एक प्रकार आहे, सांगतो तुम्हाला. समजा आपला जर एखादा रेग्युलर मित्र असेल, आता समजा तुमचं नाव रामकमल आहे, तर तुम्हाला मित्र काय म्हणतात? राम्या. सरळ बोलायचं, आव्हानायचं नाही, बरोबर. राम्या. मग मी तुम्हाला राम्या म्हणत होतो. ह्या सत्या राम्यानं काय केलं, एक युट्यूबचं चॅनल होतं त्याचं. मग त्याला राम्या म्हणलं की त्याला राग यायला. आता त्याला लहानपणापासून राम्या म्हणायचो. त्याचे फॉलोअर झाले ते 1 लाख, ते आदरच चलू लागलं. मी म्हणलं अरे आज का करायले? नाही म्हणले त्याचं युट्यूब चॅनल आहे, त्याला ते आरतुरं बोलायला जमत नाही. मग तिथून पुढे मी पहिला व्हिडिओ टाकला, हाऊ टू शूट व्हिडिओ फॉर युट्यूब. मग तिथून सगळे प्रश्न मी युट्यूबला विचारत गेलो. अहो तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टीमुळेच मी सोशल मीडिया एक म्हणजे काय म्हणतात माहितीये का, काय म्हणते त्यांनी छेडलं मला छेडलं आणि ते खुन्नस मध्ये मी इथं आलो. पण इथं आल्याच्या नंतर लोकांचं प्रेम बघितलं, त्याच्यामुळे मला चांगलं वाटलं आणि लोकांसाठीच करायचं आता हे ठरवलंय. आणि इथून पुढे माझ्या सोशल मीडियाची जेवढी बी काही इन्कम आहे त्याच्यातला मी 50% हिस्सा मी चॅरिटीमध्ये करणार आहे. आणि लोकांच्या भविष्यासाठी, गोरगरीब जनतेला शिक्षणासाठी वह्या असतील, पुस्तकं असतील, दप्तर असतील, स्कूल बॅग असतील, छत्र्या असतील, बुटा असतील, ह्या गोष्टीवर मी पैसे खर्च करणार. आज ग्रामीण भागामध्ये बरेचसे तरुणी आहेत की जे सोशल मीडियावर येऊन काम करू इच्छितात किंवा ज्यांना सोशल मीडियामधून स्वतःची लाईफ बनवावी वाटते. त्या तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल? त्यांची लाईफ सोशल मीडियातून बनवू शकते का? मला काय म्हणायचंय, सुरुवात उज्ज्वल भविष्य ही जी तुम्ही म्हणायला सगळं करता येते हो, पण मला काय माहितीये, मला एक म्हणायचंय की सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा तरुणांना आपल्या रोजगाराचं, आपल्या उपजीविका भागविण्याचं साधन सोशल मीडियाला समजू नये. कारण कसं आहे माहितीये का, आता वेगवेगळे गव्हर्नमेंट ऍक्ट आणायले, छोट्या छोट्या गोष्टीवर चॅनल बॅन करायले किंवा चॅनल डिलीट व्हायला लागलेत, अशा भरपूर काही गोष्टी घडायलेल्या आहेत. मग मला काय म्हणायचंय, जर तुमची उपजीविकेचं साधन जर तुम्ही सोशल मीडियाला जर समजत असताल तर ते तुम्हाला खूप धोकादायक गोष्ट आहे ते तुमच्यासाठी. कारण कसं आहे माहितीये का, जर तुमचं एखादं जर चॅनल तुम्ही 2, 4, 5 वर्ष मेहनत करून ते जर चॅनल जर बॅन झालं किंवा ब्लॉक झालं किंवा डिलीट झालं, तर त्याच्यासारखा घातक क्षण तुमच्या आयुष्यात दुसरा कोणता नसेल. त्याच्यासाठी उपजीविका भागवण्यासाठी काहीतरी दुसरी व्यवस्था पाहिजे. आणि सोशल मीडिया कमाईचं साधन आहे, पण त्याच्या अगोदर एक फिक्स इन्कम सोर्स पाहिजे. त्याच्यानंतरच तरुणाईनं सोशल मीडियामध्ये यावं. आणि जे तरुण कॉलेज असतील, शाळेत जाणारे असतील, तर त्यांनी आधी आपलं शिक्षण पूर्ण करावं, नोकरीसाठी प्रयत्न करावे. आणि जर कुठं काही होतच नसेल आणि अशी तुमची जर कला असेल की तुम्ही कमीत कमी 1000 व्हिडिओ न थांबता जर बनवायची जर तुमच्यात कॅपॅसिटी असेल, तुमचा कॉन्टेंट तुम्ही 1000 व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकत असाल, तरच सोशल मीडियामध्ये या. अन्यथा कॉपी करून, चिट्ट्या चपाट्या करून काय होत नाही. कारण तुम्ही आजकाल एवढे कॉमेडी कंटेंट क्रिएटर झालेले आहेत,
तर त्यांना मला सांगते ते 100 लोकांचे व्हिडिओ कॉपी करू करू आजकाल तर असं झालंय, व्हिडिओ 3-4 सेकंद बघितला की कळतं शेवटी जोकचा एंड कुठं आहे ते. अरे कंटेंट क्रिएटर आहेत तुम्ही, कॉपियर नाहीत. तर ह्याचा विचार करा. आणि तुम्ही जर 1000 व्हिडिओ जर मनाने बनवू शकत असाल, शॉर्ट असतील, लॉंग असतील, तर तुम्ही बिंदास या, तुम्हाला भविष्य आहे याच्यामध्ये. सर तुम्ही जे जेवण करता, तुमचं जेवण पाहिलं की म्हणजे हेल्दी फूड आहे, खूप हेल्दी फूड आहे. मग एवढं हेल्दी फूड पचवण्यासाठी नेमकं काहीतरी करतच असाल. तुमचा नेमका प्लॅन काय आहे तुमची हेल्थ सांभाळून ठेवण्यासाठी? आता तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं, माझे व्हिडिओ असतात चिकन मटन खायचे, बरोबर आहे. दारू प्यायचे व्हिडिओ असतात का? नसते. नसतात. तर मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस मी चिकन आणि मटन खातोय, चिकनमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतंय. रेड मीट म्हणजे बकऱ्याचं लाल मटण, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण जास्त असतंय. आणि तुम्ही खाताना बघा, म्हणजे फास्ट फूडपेक्षा हे कंदुरी मटण म्हणजे प्युअर चुलीवर बनवलेलं विदाऊट टेस्टिंग पावडरचं असं एक सुंदर कॉम्बिनेशन, एक गावठी जेवण. असं जेवण म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीत. त्यानं कधीच मला ऍसिडिटी झाली नाही ना, कधीच काय झालेलं नाही. जसा आहे तुमच्या समोर ठाक ठीक खणखणीत उभा आहे. मला काहीच करायची गरज नाही. ते जेवण सर्व क्वालिटी असते. मटण योग्य पद्धतीने शिजलेलं असते. त्याच्यामुळे पोट खराब व्हायचा आणि बिघडायचा काहीच विषय नाही. त्याच्यामुळे मला का आतापर्यंत काही हेल्थ इश्यू आलेला तुम्ही नाही. व्यायाम वगैरे करत नाही का? हा, आता वॉकिंग चालू केली, कारण का ॲव्हरेज कमी होईल. 30-35 भाकरीहून 30-29 असं होईल. मग वॉकिंग करून आपलं चरबीची जागा कमी करून तेच मध्ये भाकरीला जागा करून ठेवायची प्रक्रिया चालू आहे. सर एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाल्यानंतर तिला प्रायव्हेट लाईफ जगता येत नाही असं म्हणतात. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याचं कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडिया म्हणजे समाजाचा मीडिया आहे तो. समाजासाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागणार. आणि तुम्हाला सांगतो, मी पूर्वी बॉलिवूडचे जे ॲक्टर आहेत, ॲक्ट्रेस आहे, मी त्यांचे व्हिडिओ बघायचो. ते हमेशा छत्री लावून तोंड लपवायचे, गडबडीने मॉलमध्ये जायचे, इकडं तिकडं जायचे, ते बी अंधाऱ्या म्हणजे रात्रीच्या वेळेस वगैरे. तर मला वाटायचं हे लोक एवढे नाटक का करतात. पण जेव्हा लोक मला ओळखू लागले त्यावेळेस कळालं की ते का करीत होते. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडिया सोशल तेवढाच सोशल. हा, सोशल मीडिया म्हणजे असा म्हणजे टाइमपासचा विषय नाही. ज्या वेळेस तुम्ही फेमस होता त्यावेळेस तुमच्या प्रत्येक शब्दाचा लोक विचार करतात, तुमच्या प्रत्येक चालचलनचा विचार करतात, तुमच्या प्रत्येक स्टेपचा विचार करतात की हा माणूस काय बोलतो, काय करतो, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होतो. त्यामुळे तुम्ही कुठं जाता, कुणाशी बोलता, काय खाता, काय पिता, ह्या सर्व गोष्टीचा फोकस लोकांचं तुमच्याकडे असते. त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये जगताना खूप सावधगिरीने जगावं लागतंय, वागावं लागतंय. खरंच सोशल लाईफ खरंच खूप अवघड आहे. वाटती तेवढी सोपी नाही. मला वाटत होती सोपी आहे, पण खरंच सोपी नाही.